आई ग, कोण मेलं दार वाजवतंय? रात्र मध्यरात्र झाली आहे. हाय, कोण आहे? नलू, स्वीटूची आई. आणि ही माहितीये, खानविलकर मॅडम ना. आपण काय वाजले किती? तुम्ही यावेळी कशा काय? हो, माफ करा, ते जरा बोलायचं होतं. आत येऊ का आम्ही? आता नाही म्हटलं तर नाही येणार का? काय म्हणायचं, लोकांना कळत मुळीच नाही. या बसा. पाणी. आई ग, अरे देवा. अहो काय आहे, त्याचं काय माहितीये, मोहितचे पप्पा गेलेत गावी. मी एकटी बाई, भीती वाटते हो. हा, घ्या ना पाणी. नाही, नको ताई, मुलीच्या सासरचं पाणी पण पित नाही. काय? हे काय तुमच्या मुलीचं सासर आहे? अहो काय बोलताय? फसवून माझ्या मुलाशी लग्न लावलं तुम्ही तुमच्या मुलीचं, आणि आता काय घरावर हक्क सांगायला आलात की काय? हो, असं काय बोलताय तुम्ही? मोहित स्वतःहून आला होता पुढे लग्नासाठी. अहो तुम्ही तर काही बोलूच नका हो. तुमचा मुलगा तर ऐन लग्नात गायब झाला होता. आई, असं नका ना बोल. बघा, त्यावेळेला जे घडलं ना, त्याला परिस्थिती जबाबदार होती. पण तुम्ही सगळं विसरून जा ना. झालं गेलं ते सगळं विसरून जा. तुम्ही मोठ्या आहात, मोठ्या मनाने आम्हा सगळ्यांना क्षमा करा. ताई, त्या दोघांना परत घरात घ्या. काय? नाही, असं कसं घरात घेणार? नाही म्हणजे चार चौघात काय सांगू मी? आमची सून अशीच आली हात हलवत रिकाम्या हाताने. अहो, मुली लक्ष्मीच्या रूपाने सासरी येतात. अहो, मोहित माझा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या लेकाच्या लग्नात मला मिरवायचं होतं कितीतरी. वाटलं होतं येणारी सून काहीतरी घेऊन येईल. नाही, आम्ही आपलं पदरी पडलं आणि पवित्र झालं असंच म्हणत बसायचंय का? नाही ताई, तुम्ही तुमच्या अपेक्षा सांगा ना. फोन घे, फोन घे. हो, नाही, आम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं पूर्ण करू आम्ही. हा, तू घे फोन. अगं नाही, असू दे ना. मी बोलते, तू फोन घे. हॅलो. अहो, मोहितरावांच्या घरी आलोय, जरा उशीर होईल मला. सांगा तुमच्या अपेक्षा. नाही म्हणजे स्वीटू माझी मुलगीच आहे म्हणा, आणि स्वीटूशी तुमचं नातं म्हणजे खानविलकर घराण्याशी तुमचं नातं आहे. नलू काय, मी काय एकच आहोत. तुम्ही सांगा काय हवंय ते. आता तुम्ही एवढा आपुलकीने विचारताय म्हणून सांगते. काय अपेक्षा नाहीत आमच्या. आपल्या आजूबाजूच्या मुलांना जेवढं मिळते तेवढं आम्हाला मिळालं तरी बास झालं. म्हणजे असं किरकोळ वस्तू घरातल्या, म्हणजे असा मोठा स्मार्ट टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, हे झालं घरातलं. बाकी सोनं नाणं आपण देतोच ना मुलीला. त्यातून पहिला दिवाळ सण, त्यामुळे लक्ष्मीहार, चपलाहार, बांगड्या, पाटल्या, आणि बाकीचं तुम्ही समजून कराल. आणि लग्नात मुलीला रुखवतात काय काय. रुखवताची काळजी करू नका, रुखवत आम्ही करूच. आणि हे बघा, ठरलं मग. उद्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमची लक्ष्मी तुमच्या घरात येईल. काय झालं मावशी? काही नाही ग. अगं, माझी स्वीटू सासरी जाते ह्याचा आनंद आहेच मला, पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की उद्यापासून माझ्याबरोबर किचन मध्ये लुडबुड करणार, मला वेळेवर औषध देणार, माझ्या घराची काळजी घेणार. माझी स्वीटू माझ्या बरोबर नाहीये. मावशी, असं काय म्हणताय? मी इथे जवळच चाललीये, तुम्ही हाक मारा, मी लगेच येईन.
स्वीटू अशा पद्धतीने घरातून जाईल असं वाटलं नव्हतं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं ना. लेकीला सासरी पाठवणं आईसाठी किती जड असतं ना. शकू, सावर स्वतःला. अगं मुली सासरी गेल्या पण राहतात त्या आपल्याच मुलीना, आपलंच बाळ आहे ना ते. आणि स्वीटू तर तुझी मुलगी आहे शकू. अगं एक फोन करणं तिला, लगेच येईल ती पळत. माझी लक्ष्मी माझ्या घरातून चालली ग. शकू काय बोलतेस तू? तुझ्या या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असू दे बाई. पण आज लक्ष्मी पूजन आहे. मी आजच माझ्या घरातली लक्ष्मी मला सोडून चालली. शकू, तू आधी रडणं थांबव. सणासुदीच्या दिवशी डोळ्यात पाणी नको. सगळं चांगल्यासाठीच होतं शकूताई. शेवटी आई वडिलांसाठी मुलांचं सुख हेच महत्वाचं असतं ना. स्वीटूच्या सासूबाईने दोघांना घरी बोलवलंय, त्यांचं नातं मान्य केलं, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि आम्हाला तरी वाटतं की तिने सासरी गेलेलंच बरं. तुम्ही आमच्या स्वीटूसाठी खूप काही केलं. स्वीटू आमचीच काही, तुमची लेक म्हणा ना. आणि आता तुमच्या घरात तरी ती किती दिवस राहणार? शकूताई, तुम्ही असं भरल्या डोळ्याने निरोप दिलात ना, तरी घरातून निघणार तरी कशी? नाही, चला निघूया. एक मिनिट, माझं एक काम आहे ते करते मग. निघू. ऐक ना स्वीटू, ह्या घरात तिच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तिला त्या डोळ्यामध्ये साठवून घेऊन तिच्या सासरी जाऊ देत. अरे ओम भाई, वो स्वीटू हमेशा के लिए जा रही है. कुठे? वो मोहिता की माँ ने हाँ कह दिया ना. अच्छा लग रहा है ना आपको? आप जो चाहते थे वो हो गया ना? झालं ते चांगल्यासाठी झालं. It's okay. चांगला झाला. ये जो आपकी शक्ल है ना, वो कुछ और बोल रही है ओम भाई. इतने उदास क्यों? अरे रॉकी, हे बघ ना, स्वीटू आता तिच्या सासरी गेलीये. ते आणि मोहित तिथे सुखाचा संसार करतील. आम्ही रोज भेटणार नाही त्यामुळे. आणि प्लस मोहितचं प्रेम आहे खूप तिच्यावर. अच्छा. हा, सो हे दोघं सुखी राहतील एवढंच मला हवंय आयुष्यात. देखो, स्वीटू है ना, हमेशा के लिए जा रही है. उसको मिलके आखिरी बार गुड बाय बोलो ना. उसके प्यार को आपने ना बहुत दुख दिया है. वो बहुत सैड है.
प्लीज वो देखो उसको गुड बाय बोलो और मैं सॉरी बोल दो यार. नाही रॉकी, मी तिला भेटणारही नाही आणि तिला सॉरी म्हणणार नाहीये. आयुष्यभर तिच्या मनात माझ्याबद्दल राग असला पाहिजे, हेच तिच्यासाठी आणि मोहितसाठी चांगलं आहे. That's it. मुंबई सुनो, मुंबई ऐसे मत. काय फालतूपणा चालवलंय? हा? मी तुमच्याशी बोलतोय. काय चालवलंय हे? तिथे त्या ढब्बीचे आई वडील आलेत मला आणि तिला न्यायला. मी या घरातून जायचं. मॅम, मला जर काही प्रॉब्लेम झाला ना तर मी तुमच्या लाडक्या भावाला सगळं खरं सांगेन. मी त्यासाठी फार वेळ लावणार नाही. हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुमच्या मातोश्रींना अडवा, थांबवा त्यांना, कारण मी इथून कुठेही जाणार नाही. नाही जाणार. गप्प का उभ्या? खरं सांगतोय. मी ओमला सगळं खरं सांगेन. तुला ओमला खरं काय ते सांगायचं ना, जा जाऊन सांग त्याच्या बहिणीने त्याचं लग्न कसं मोडलं, त्याला आणि स्वीटूला कसं वेगळं केलं. जा, काय तुझा आत्मा शांत होईल, त्याचा आत्मा शांत होईल आणि मलाही बरं पडेल. बरं पडेल म्हणजे तुझी बकवास झाल्यानंतर मला जे काही माझ्या लाडक्या भावाला सांगायचं ना ते शांतपणे सांगता येईल. धमकावताय मला? ओमला काय जाऊन सांगायचं तुम्हाला? तू इथेच अडकून पडलास. काय मोहित परब, मला ना माणसांची खूप चांगली पारख आहे आणि चांगल्या नाही, तुझ्यासारख्या हलकट माणसांची जास्तच चांगली पारख आहे. तू जेव्हा पहिल्यांदा नोकरीला आला होतास ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हा माणूस फक्त पैसा पैसा आणि पैशासाठी काम करणार. फक्त मला बघायचं होतं की पैशासाठी तू कुठल्या थराला कुठपर्यंत खाली पडू शकतोस. जेव्हा ह्या सगळ्या प्रकरणात तू मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलास ना तेव्हा मी गाफील नव्हते. माझा बॅकअप प्लॅन रेडीच होता. फक्त मला बघायचं होतं की पैशासाठी हा माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो. एका हाताने तुला दिलं तेव्हा दुसरी मूठ मात्र मी झाकून ठेवली होती. पोकळ धमक्या देत आहे. मी तुमच्याशी बोलतोय, जे काय असेल ते फेस टू फेस बोला ना, स्पष्ट बोला, कळलं. आता दातखिळ बसली. जरा पेशन्स ठेवायला शिक ना मोहित. हे बघ मोबाईल हे कळतंय मला. बघ ना, एक छान इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवायचं. मॅम, मी तुला सांगितलं होतं ना मी कोणालाही पोकळ धमक्या देत नाही. पुराव्या सकट देते तुला धमकी. पुरावा, अटेम्प्ट टू मर्डरचा पुरावा. पण मी हे सगळं तुमच्या सांगण्यावरूनच केलं ना. विश्वास कोण ठेवणार? लोकांना जे व्हिडिओ क्लिप मध्ये दिसतंय ना त्याच्यावरच विश्वास ठेव. त्याच्या आधी कोण कोणाशी काय बोललं, त्याच्या आधी आणि नंतर काय घडलं याचा तुझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. त्यामुळे तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. लग्न मी मोडलं असलं तरी त्याचा कुठलाही पुरावा तुझ्याकडे नाही. माझ्याकडे मात्र पुरावा आहे आणि याची शिक्षा किती मोठी आहे माहितीये ना तुला? आयुष्यभर तुला जेलमध्ये सडावं लागेल. एक बटन दाबलं ना की तुझा हा व्हिडिओ व्हायरल होईल. आय एम सॉरी मॅम. मी आता जे काही बोललो ते सगळं रागाच्या भरात बोललो. माझं डोकं फिरलं होतं माझं. मॅम प्लीज मॅम, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मॅम. यापुढे तुम्ही सांगाल ते मी करेन, पण प्लीज मॅम तो व्हिडिओ डिलीट कर.
प्लीज. यापुढे मी सांगेन तसं तुला वागावंच लागेल. यापुढे मी बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं. हं? बस. इथे नाही, इथे इथे बसायचं. उठ. बस. उठ. बस. उठ. आउट. आउट. येस मॅम. मी सणाच्या दिवशी चालले म्हणून तुम्हाला वाईट वाटत होतं ना, पण बघा मी लक्ष्मीच्या स्वागताची तयारी केली. हे घर असंच कायम सुखा समाधानाने उजळत राहील. खरंच हे घर उजळलंय. कितीही दिवे लाव, रोषणाई कर, पण एखाद्या पणतीच्या दिव्याची सर असते ना, आणि पावित्र्य ते तर कशाला येत नाही. निघालीस ना, काळजी घे. निघायचं बाळा. अगं मोहितराव कुठे राहील? माहित नाही. आई चला लवकर, उशीर होतो. या घरातून आता चाललीयस, सासरीच राहा, सुखी राहा, आनंदी राहा. जे झालं गेलं ते डोक्यातून काढून टाक आणि नवं आयुष्य सुरू कर. राणी? हो, थँक्स. निघायचं. अमित, मोहित, चल मी आहे. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस. हॅपी दिवाळी मालविका. हॅपी दिवाळी.